आणि सगळ्या मोठ्या जे मंडळ असतात मोठ्या मंडळाच्या तुम्हाला इकडे छोट्या प्रतिकृती तुम्ही ते बघू शकता. ते बघा इथं हे पण नॉर्मल 2 फुटात आहे. रेडी करून आपल्याला 8,000 ला पडते डायरेक्ट. 8 तोही 1.5 फुटाचा आहे, 1.5 तोही फुटाचा. 6,000 असणार. ओके 6,000 रुपये. हो. तसंच इथे पण चंदनवाडीची जी पोज होती ती मूर्ती आपण बघू शकतो, पण खाली आहे ना त्यांनी डमरू दिलेला आहे बघा. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. तुम्हाला माहिती आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो गणपती बाप्पाची सिरीज चालू झालेली आहे आणि तुम्ही माझ्या पाठीमागे बघितलात तर गणपती बाप्पाच्या मूर्त्या तुम्हाला बघायला मिळणार आहेत. तर तुम्ही ओळखलं असेल तर मी कुठे आलो आहे, तर मी आज आलेलो आहे माऊली आर्ट्सला भेट देण्यासाठी. मित्रांनो यांच्याकडे आपल्याला मोठ्या मंडळाच्या प्रतिकृती छोट्या स्वरूपामध्ये बघता येणार आहे. मित्रांनो आजचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ होणार आहे. प्राइस किती हाईट आहे सगळं काही मी तुम्हाला सांगणार आहे आणि संपूर्ण डिटेल व्हिडिओच्या खाली कॅप्शनमध्ये देतो आहे. तर नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. याच्यातली कोणतीही मूर्ती आवडली तर तुम्ही नक्कीच बुक करू शकतात. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो आता मी आहे ना चिंचपोकीला उभा आहे. समोरून आहे ना तुम्ही चिंचपोकीवरनं येऊ शकतात. मित्रांनो इकडे आहे ना अमेय बिल्डिंग आहे, संकल्प आहे बघा. त्याच्याबरोबर समोरच आपल्याला ना गणेश टॉकीज इथे बघायला मिळते मित्रांनो. आणि गणेश टॉकीज मध्ये चिंतामणी गणसंकुल आहे मित्रांनो. हे बघा चिंतामणी गणसंकुल मध्ये तुम्हाला यायचं आहे आतमध्ये. आणि जर आतमध्ये जर तुम्हाला आला तिकडनं तर तुम्हाला भेट द्यायचे मित्रांनो माऊली आर्ट्सला. तर आतमध्ये जाऊया आणि बघूया आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचे तिकडे गणपतीच्या मूर्त्या बघायला मिळतात. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे माऊली आर्ट्समध्ये मित्रांनो आलेलो आहे. तुम्ही बघू शकता त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे तुम्हाला दिसतच असेल. तर आतमध्ये जाणार आहोत आणि बघणार आहोत की आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारच्या मूर्त्या बघायला मिळतात मित्रांनो. आणि विशेष करून तुम्ही इथे बघाल ना मित्रांनो तर मोठ्या मंडळाच्या तुम्हाला इकडे छोट्या प्रतिकृती ते बघायला मिळणार आहे मित्रांनो. तुम्ही इथे बघू शकता बॅलेन्सिंग मूर्त्या तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला आहे ना व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. बघा इथे आपण बघतोय ना तर इकडे आपल्याला विणावरती आपल्याला ही गणपती बाप्पाची मूर्ती ते बघायला मिळते आहे. आणि तसंच तुम्ही इकडे पुढे बघाल तर ओळखा ही कोणत्या मंडळाची ही मूर्ती तुम्हाला इकडे बघायला मिळते. तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा जर तुम्हाला माहीत असेल की ही कोणतं मंडळ आहे. तर हे आहे ओम तांडव अशी तुम्हाला ही प्रतिकृती बघायला मिळते आहे. ओम तांडवची प्रतिकृती तुम्ही ते बघू शकता, सुंदर अशी बनवलेली आहे बघा. पाठी आहे ना शंकर आपल्याला बघायला मिळतो आहे प्रभावर. तुम्ही बघा एका हातामध्ये ना पिंड आहे. इथे तुम्ही बघाल तर शंख आणि वरती मोदक बघायला मिळते बघा. तसंच पुढे इथे बघितलं तर इथेही आपल्याला गणपतीची मूर्ती बघायला मिळते. मंडळाची मूर्ती आहे. तर कोणत्या मंडळाची असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. प्रभावळ बघाल तर तुम्हाला प्रभावळ बघायला मिळते बघा. शेषनाग तुम्ही ते बघू शकतात. ही अशी सिंहासनावर बसलेली साधारण 2 फुटाची तुम्हाला गणपतीची मूर्ती बघायला मिळते. पुढे जर तुम्ही बघाल तर इथेही आपल्याला ही एक 2 फुटाची मूर्ती बघायला मिळते गणपतीची छोटी. ओके तसंच पुढे आपल्याला मल्हारीच्या अवतारामध्ये कुठे जय मल्हारच्या अवतारामध्ये आपण इकडे गणपतीची मूर्ती बघायला मिळते आहे बघा. तुम्ही सिंहासन बघाल तर बाजूला आपल्याला 2 घोडे बघायला मिळतात आहेत. तसंच पुढे बघाल तर बघा हंसावर बसलेली गणपतीची मूर्ती ते बघायला मिळते. सुंदर अशी मूर्ती आहे आणि साधारण ही पण 2 फुटाची असेल. आणि सगळ्या मोठ्या जे मंडळ असतात मोठ्या मंडळाच्या तुम्हाला इकडे छोट्या प्रतिकृती तुम्ही ते बघू शकता. ते बघा इथे आपल्याला ना मत्स्य अवतार बघायला मिळतं बघा. सुंदर वाटते मूर्ती. मत्स्य अवतार पाठीमागे असा तुम्हाला लोटस ही प्रभाव बघायला मिळते कमळाचा. तुम्ही ते बघाल कमळाचं प्रभाव आहे. आणि बघा ही एक मूर्ती आहे ना सुंदर वाटते. तसंच पुढे बघाल तर पाठीमागे आपल्याला आहे ना पिंड आणि त्रिशूळ बघायला मिळत आहे. त्याचं त्यांनी प्रभाव केलेला आहे. आणि बघा ही पण एक मूर्ती आहे ना 2 फुटाची आहे. तसंच पुढे बघाल तर शेषनागावरती आपल्याला ही गणपती बाप्पाची बालमूर्ती इथे बघायला मिळते. गणपती बाप्पाची बालमूर्ती तुम्ही ते बघू शकता. तसंच पुढे आपण डमरूवरती गणपती बाप्पा बघतोय बघा. जे गेल्या वर्षीचा चंदनवाडीची जी पोज होती ती मूर्ती आपण बघू शकतो, पण खाली आहे ना त्यांनी डमरू दिलेला आहे बघा. डमरू दिलेला आहे. तसंच बाजूला आपल्याला विठ्ठलाच्या रूपामध्ये गणपतीची मूर्ती बघायला मिळते बघा. विठ्ठलाची मूर्ती जर तुमचं यंदाचं विठ्ठलाची थीम असेल तर तुम्ही ही नक्कीच मूर्ती घेऊ शकता बघा. सुंदर रूप वाटतंय. तसंच बाजूला आपल्याला इकडे काळा चौकीचा महागणपती बघायला मिळतो बघा.
म्हणजे बघू शकतात त्याच्या डोळ्यांचं काम तुम्ही बघू शकता, विशेष करून एकदम डिटेल वर्क केलेलं आहे. त्रिशूल बघू शकतात बघा. हा आपल्याला ना इकडे महागणपती बघायला मिळतं काळा चौकीचा. तसंच पुढे बघाल तर आपल्याला सगळ्यांचा आवडता लालबागचा राजा तुम्ही ते बघू शकतात बघा. ही छोटी मूर्ती आहे, साधारण 1.5 फुटाची असेल. तसंच पुढे बघाल तर तुम्हाला इकडे पुढेही आहे ना गणपतीच्या मूर्ती इथे बघायला मिळतात आहे बघा. ही एक 3 फुटाची असेल हाईट, प्रभावळ वगैरे पकडून. आणि त्याला ना तुम्ही बघा इकडे ना धोतर वगैरे नेसवलेलं आहे, शेला आहे. बाजूला असे लोड बघायला मिळतील तुम्हाला. तुम्ही डोळ्याचं काम बघाल तर बघा वेब राजा वाटतो. तसंच बाजूलाही इथे आपल्याला 3 फूट झाली, 2 फूट अशा साईजमध्ये इकडे आपल्याला या मूर्त्या बघायला मिळतील बघा. तेही बाजूला आहे. वेगवेगळ्या पितांबरमध्ये तुम्हाला कलर ऑप्शन्स इथे बघायला मिळतील बघा. पितांबरमध्ये कलर ऑप्शन्स आहेत राजाच्या. तुम्ही हावभाव बघू शकतात, संपूर्ण डिटेल वर्क बघू शकतात. इकडे पुढे आपण बघतोय की गेल्या वर्षी फेमस झालेली ही मूर्ती आहे घरणिकेच्या राजासोबत. मूर्तिकार चेतन कांबळे यांनी बनवली होती बघा. तर ह्याच्यामध्ये छोटी साईज पण आपल्याला इथे बघायला मिळते आहे. जर तुम्हाला अशी मूर्ती पाहिजे असेल, एक बालरूपामध्ये आपल्याला गणपती बाप्पा बघायला मिळतो आहे आणि तो बैलाला घेऊन बसला आहे, अशी सुंदर अशी पोज ही तुम्हाला इथे बघायला मिळेल. तुमचं काही दत्तरूपी दत्तरूपी जर तुम्ही बाल गणेश बघत असाल तर आपल्याला इकडे बघायला मिळतात आहेत बघा. बाल गणेश बघा इकडे आपल्याला आहे ना श्वान बघायला मिळतात आहे. दत्तांचे पादुका तुम्ही ते बघू शकतात. विशेष करून डिटेल वर्क करण्यात आलेलं आहे, तुम्ही ते बघू शकता. सुंदर असे आपल्याला डोळे बघायला मिळतात आहे. तसंच तुम्ही हात आणि वगैरे बारकाईने काम केलेलं आहे पूर्णपणे. जर तुम्हाला दत्त अवतारी गणपती बाप्पा आणायचे असतील तर तुम्ही नक्कीच विचार करू शकता. त्याच्या बाजूला तुम्हाला एक 6 दत्तरूपी गणपती बाप्पा बघायला मिळतात आहे. तसंच इथे पुढे बघाल ना तर बघा गणपती बाप्पा उंदीर मामाला घेऊन बसलेला आहे. तर बघा इथेही पुढे तुम्हाला ना खूप सुंदर अशा गणपतीच्या मूर्त्या इथे बघायला मिळतील. मोठ्या मंडळाच्या मूर्त्या तुम्हाला मगाशी बोललोच मी, छोट्या रूपामध्ये तुम्ही ते बघू शकतात. आपल्या घरी तुम्ही यंदा विराजमान करू शकता. ते बघा ते पाठी बघाल ना तर इकडे आपल्याला राजा तेजोगायचं पण इथे बघायला मिळतं आहे पाठीमागे, तेही तुम्हाला इथे बघायला मिळेल. पुढे आपल्याला आहे ना मोरासोबत बसलेली गणपतीची मूर्ती बघायला मिळते. त्याच्यात पाठीमागेही तुम्ही इकडे बघू शकता. हे बघा ते डायमंड बॉईज म्हणून आपल्याला ही मूर्ती बुक झालेली बघायला मिळते आहे मंडळाची. पाठीमागेही आपल्याला मल्हारीच्या रूपामध्ये ते आपल्याला गणपतीची मूर्ती बघायला मिळते बघा. नंदीवरती बसलेली ही एक तुम्ही गणपतीची मूर्ती बघू शकतात, खूप युनिक आहे. तसंच पुढे तुम्ही बघाल तर इकडेही आपल्याला आहे ना बघा बाल गणेश बघायला मिळतो आहे. ही एक आहे ना ट्रेंडिंगमधली मूर्ती आहे. तुम्ही घेतलात आणि असं काही डेकोरेशन केलात ना तर एकदम व्हायरल होणार आहे डेकोरेशन. बघा हत्तीच्या सोंडेवरती बसलेली बाल गणेशाची मूर्ती बघायला मिळते. सगळे मी जे तुम्हाला काही मूर्त्या आता दाखवतो ना त्या सगळ्या अशा व्हायरल मूर्त्या आहेत. तुम्ही तुमच्या घरी जर आणलात आणि डेकोरेशन केलं तर एकदम व्हायरल होणार आहे. तर तुम्ही ते बघाल तरी बघा इकडे पण आहे ना आपल्याला नागावरती गणपतीची बॅलेन्सिंग मूर्ती बघायला मिळते बघा. ही अशी जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच माऊली आर्ट्सला तुम्हाला इकडे येऊन कॉन्टॅक्ट करायचं आहे मित्रांनो. बघा बारीकीने एकदम बारकाईने काम केलेलं आहे मित्रांनो. तुम्ही अशा छोट्या मूर्त्या बघाल ना तर तुम्हाला 4,000 रुपयापासून सुरुवात आहे. आणि जर तुम्ही इकडे लालबागचा राजा बघाल तर लालबागचा राजा वगैरे आहेत. आणि अशा बॅलेन्सिंग जर तुम्ही मूर्त्या मी आता तुम्हाला दाखवल्या ह्या साधारण 10,000 ते 12,000 रुपयापासून मित्रांनो सुरुवात होतात. आणि खूप युनिक मूर्त्या आहेत. तर अशा काही जर तुम्हाला मूर्त्या घ्यायच्या असतील, लिमिटेड स्टॉक आहे, तर लवकरात लवकर येऊन बुक करा. बघा ओम तांडवची वगैरे जर पाहिजे असेल तर 12,000 रुपये किंमत आहे दादाने सांगितलं. तर अशा युनिक मूर्त्या तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही बुक करू शकतात. मला तर बघा लालबागचा राजाचे खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत आणि मनाला भावणाऱ्या आहेत विशेष करून. तसंच जर तुम्हाला 1 फुटाच्या तर गणेश मूर्त्या पाहिजे असतील बघा ह्या ज्या मी आता तुम्हाला दाखवतो आहे ह्या मातीच्या गणपती मूर्त्या तुम्हाला इथे बघायला मिळतील. साधारणतः 1 ते 1.5 फुटामध्ये तुम्हाला या मातीच्या मूर्त्या बघायला मिळते बघा. आणि ज्या अगोदर आपण ज्या बघितल्या त्या POPमध्ये होत्या. मातीच्या तुम्ही मूर्त्या इथे बघू शकता. ते बघा बाल गणेश स्वरूपामध्ये पण आहे, मोरासोबत पण तुम्ही इकडे गणपती बाप्पाचे बालरूप बघू शकतात. इकडेही आहे ना छोट्या साईजमध्ये तुम्हाला गणपती बाप्पाच्या अशा मूर्त्या बघायला मिळतील बघा. या सगळ्यांना मातीच्या मित्रांनो दगडूशेठ
दगडूशेठची प्रतिकृती तुम्हाला इथे बघायला मिळते आहे. ते बालगणेशामध्ये तुम्ही अशा छोट्या रूपामध्ये गणपतीच्या या मूर्त्या इथे बघू शकतात. हे बघा चंद्रावर बसलेले पूर्णपणे ना मातीच्या या मूर्त्या तुम्हाला इथे बघायला मिळते. ह्याच्यामध्ये ना तुम्हाला खूप सारे असे ऑप्शन आहेत मित्रांनो. तर तुम्हाला मातीच्या मूर्त्या वगैरे घ्यायच्या असतील बघा त्यांनी इथे टॅग पण लावलेला आहे इको फ्रेंडली म्हणून. सगळ्या मातीच्या मूर्त्या आहेत. तर ह्या घ्यायच्या असतील तर तुम्हाला यायचं आहे माऊली आर्ट्समध्ये मित्रांनो बुक करण्यासाठी. त्याच्यातली कोणतीही मूर्ती आवडली बघा. आता आहे ना गोकुळ अष्टमी जवळ येते. ते बघा आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती बघायला मिळते कृष्ण रूपात. तर अशा काही मूर्त्या घ्यायच्या असतील तर माऊली आर्टला नक्कीच भेट द्या. इकडे तुम्ही अशा छोट्या मूर्त्या तुम्हाला डेकोरेशनमध्ये किंवा तुम्हाला घरामध्ये ठेवण्यासाठी त्या तुम्ही शोपीससाठी पण तुम्ही इकडे घेऊ शकता. बघा अशा क्यूट क्यूट एकदम गोंडस बाप्पा आपल्याला इथे बघायला मिळतात बघा. दादा नमस्कार. नमस्कार. दादा तुझं नाव? माझं नाव विशाल घाणेकर. ओके. आणि दादा मी बघतोय की खूप सुंदर गणेश मूर्त्या यावर्षी तू आणलेल्या आहेस. हो. तर दादा मी इकडे बघतोय की ज्या मोठ्या मंडळाच्या गणपतीच्या मूर्त्या आहेत त्या तुझ्याकडे छोट्या साईजमध्ये आहेत. तर काय हाईट आहे आणि काय प्राइस रेंज असेल जरा सांग ना. आपले बघा ही बघा एक अँटिक पीस आहे. त्याची साईज 2 फुटापर्यंत आहे. त्याची 8,000 रुपये आहे. ही ओम तांडव ह्याची म्हणजे मूर्ती आहे 2 फूट आहे आणि प्रभाव धरून ती 2.5 फुटापर्यंत जाते. ती एक आहे ही 10,000ला आहे. ही पण एक रेप्लिका आहे. ही पण मूर्ती 2 फुटापर्यंत आहे आणि ह्याचं पण रेंज 10,000 रुपये आहे. 10,000. ही एक आहे. ही पण 2 फुटापर्यंत आहे. प्रभाव धरून थोडी जास्त जाते. ती 8,000ला आहे. ही पण आहे. ह्याचं पण 10,000 आहे ऑलमोस्ट. ही पण एक आहे. ही पण एक 10,000पर्यंत आहे आणि ही मूर्ती 10,000 आहे. ओके. ही आपल्याला इकडे बघायला मिळते मासा वगैरे आहे. ओके. ही पण एक आहे. ही पण 10,000पर्यंत आहे. 10,000. ही 2 फूट असेल आता या 2 फुट आहे. 2 फुट आहे. 2 प्रभाव फूट धरून फक्त थोडी जास्त जाते. जास्त जाते. आता ही एक आहे. ही एक 8,500ला आहे. 8,500 रुपये. पीओपी आहे ना दादा? हो पीओपी आहे. ओके. आणि ही पण अजून एक आहे. ही 7,000ला आहे. 7,000. ही आपण कस्टमाइज केली आहे गोड गणपती. गोड गणपती जे शंकर होतं आपलं. ओके. जे आपण शंकर काढून आपण तिथे डमरू दिले. बरं. आणि दादा याची काय हाईट असेल? ह्याची म्हणजे अराउंड 1.5 फुटाच्या थोडं वर असेल. 1-2 इंच वर असेल. ओके. आणि काय रेंज असेल हिची? ह्याची 7,000 रुपये. 7,000 रुपये. ओके. ही पण एक 8,000ला आहे. 8,000 रुपयाला. आपला काळ चौकी महागणपती ही 10,000ला. ही 2 फूट आहे. 2 फूट आहे. महागणपती 10,000ला. ओके. हा 1.5 फूट लालबाग राजा आहे. ह्याची 6,000 प्राइस आहे. 6,000 प्राइस आहे. हा 3 फूट आहे. मूर्ती 2 फूट आहे आणि प्रभाव धरून आपली 3 फूट आहे होते डायरेक्ट. ह्याचे 13,000 रुपये आहे. 13,000 रुपये. हा एक 2 फुटाचा लाल राजा आहे. ह्याची मूर्ती 2 फूट आहे. प्रभाव धरून थोडी जास्त जाते. हे 10,000 आहे. ही 2.25 फूट आहे. 2 फुटाच्या वर आहे. प्रभाव धरून 2.5 फूट जाते डायरेक्ट मूर्ती. ही 11,000 आहे. ही 2 फूट आहे. ही मूर्ती 2 फूट आहे. प्रभाव धरून थोडी मोठी होते. ही 10,000ला आहे. 10,000ला हो. आहे. ओके. आणि दादा तुझ्याकडे बघतो असे तयार केलेले गणपती बाप्पा पण आहे. त्यांना फेटा वगैरे घातलेला आहे. त्यांची काय रेंज असेल? हे पण नॉर्मल 2 फुटात आहे. ही रेडी करून आपल्याला 8,000ला पडते डायरेक्ट. 8,000 रुपयाला. कस्टमरसाठी 8,000 रेडी. बरं. खूप कमी बघतो. ही पण एक आहे. फेटा घातलेली आहे. फेटा घातलेली आहे. ओके. ही पेशवा टाइप मध्ये आपण पेशवा जे साडीचं आपण हे केलं रेप्री केली आहे. बाकीचं हे आहे. ही एक बैठकीमध्ये केलं आहे. त्याला वेगळ्या टाइप मध्ये आपण जरा हे केलंय. फेटा वगैरे वेगळा बांधलेला आहे थोडा. ही एक मस्त युनिक वाटते. हो पेशवामध्ये. पेशवामध्ये. ओके. याची काय रेंज असेल दादा? ही 8,000 रुपयाला. 8,000 रुपयाला. ओके. आणि दादा हे दत्त रूपामध्ये आपल्याला बाल गणेश बघायला मिळते. हे पण हे थोडं अँटिक पीस आहे. जे जसे तुम्ही ते रेप्लिका केले तसे आपण हे छोट्यामध्ये पण थोडं अँटिक करायचं हे केलंय. ओके. यांची काय रेंज असेल दादा? ह्याचे 4,000 रुपये. 4,000. हे 1.5 फूट आहे. हा. हे 4,000 रुपये रेंज आहे. 4,000 रुपये. ओके. तसंच इकडे बघा बाल गणेश बघतोय आपण उंदीर मामा सोबत आहे. ही आपली एक आहे 1.5 फूट आहे. ही पण 4,000ला आहे. ही आपलं बाल रूप मध्ये ब्राह्मण दाखवले आपण. ब्राह्मण रूप. हा ब्राह्मण रूपामध्ये. ओके. ही मूर्ती 4,000ला आहे. ओके. आणि दादा मी ते वरती विशेष करून माझं सारखं लक्ष वेधत आहे. बघ इकडे ना असं युनिक अशी गणपतीची मूर्ती बघायला मिळते. तर काय रूप असेल आणि कितीला आहे? ही मूर्ती 4,000ला आहे. 4,000. आणि त्याचं रूप असं आहे की झाडाचं आपलं जे ट्री आहे हो. त्याचं जे आपलं मूळ असतात. बरोबर. जे वेली असतात त्याच्या ह्याच्यामध्ये आपण ते गणपतीचं रूप केलेलं आहे. म्हणजे दाखवलं. कोणाला पर्यावरणपूरक संदेश द्यायचा असेल तर नक्कीच त्यासाठी तुम्ही त्यांना हे घेऊ शकतात. आणि हाईट किती आहे दादा? बोला 1.5 फूट आहे. 1.5 फूट आहे. 1.5 फूट. 1.5 फुटाची हाईट आहे. तसंच दादा इथे आपण बघितलं तर इथेही आपल्याला खूप सुंदर अशा मूर्त्या इथे बघायला मिळतात आहे. आता ही अशी टिटवाळा पोज मध्ये काय किंमत असेल? टिटवाळा ही 5,500 रुपये. 5,500 2 फुटाची असते. ओके. 5,500. आणि हा राजा?
तोही 1.5 फुटाचा आहे, 1.5 तोही फुटाचा. 6,000 असणार. ओके 6,000 रुपये. हो. तसंच इथे पण खाली बघितलं मित्रांनो तर आपल्याला चिंतामणी इथे बघायला मिळतो आहे. आणि दादा काय प्राइस असेल चिंतामणीची? चिंतामणी ऑलमोस्ट सोल्ड आउट आहे. सोल्ड आउट आहे. ओके. तर आपल्याला म्हणजे कसं कोणाला sold- पाहिजे असेल तर मिळेल? नाही आता सध्या आता सध्या- तुम्हाला सांगू शकतो तुमच्या चॅनलच्या माध्यमाने की चिंतामणी, गणेश गल्ली आणि परेचा राजा, तेजुकाई आणि साकीनाका हा. हे माझ्याकडे ट्रेंडिंग होते मूर्त्या. बरोबर. हा तर ते सध्या झालेत ऑलमोस्ट सोल्ड आउट, म्हणजे बुकिंग झाले. बुकिंग झालेत आता. बाकी अदरवाईज तुम्हाला जर व्हिडिओमध्ये कोणत्या मूर्त्या आवडल्या असतील तर तुम्ही नक्की व्हिजिट करू शकता. ओके दादा ही बाई पांडुरंगाच्या ह्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते विठ्ठलाच्या रूपात. ह्याची काय रेंज असेल? ती 8,000 रुपये. ओके त्या अवेलेबल आहे. हा ते अवेलेबल. ओके तर दादा मी इकडे बघतोय बघ ही आणि एक विशेष करून मला बॅलन्सिंग तुला मूर्ती वाटली, बुक झालेली आहे पण. हो बुक झालेत. ओके पण हिची काय रेंज असेल साधारण? 10,000 रुपयापर्यंत 10,000 रुपयापर्यंत. ती पण झाली बुकिंग ऑलमोस्ट. ओके म्हणजे ऑलमोस्ट त्याच्या बुकिंग सगळ्या झालेल्या जे आहेत. अँटिक तुम्हाला दिसत आहेत ते ऑलमोस्ट जे ते काय असं एक रील व्हायरल आहे त्याच्यामध्ये आपले ऑलमोस्ट सर्व जे मेन कॅरेक्टर आहेत, मेन मूर्त्या आहेत मूर्त्या आपल्याकडे, ते ऑलमोस्ट सोल्ड आउट झाले. तुम्हाला जे आता मी तुमच्या व्हिडिओमध्ये बघितले असतील ते तुम्हाला अवेलेबल आता भेटतील आता. ओके जे प्राइस दादाने सांगितलं त्या अवेलेबल आहे. हो हो ते भेटतील तुम्हाला. आणि दादा जर मग आता पुढच्या वर्षीसाठी ट्रेंडिंग मूर्त्या पाहिजे असतील तर मग त्या बुकिंग अवेलेबल आहेत? बुकिंग कसं आम्ही म्हणजे आपण ऑनलाईन बुकिंग करत नाही. हा. ऍक्च्युली प्रॉब्लेम तो आहे की माझ्या मूर्त्या फोटोमध्ये दिसताना वेगळे दिसतात. त्यांना असं वाटतं की ती 3 फुटाची मूर्ती, 4 फुटाची मूर्ती आहे. पण प्रत्यक्ष येऊन जेव्हा बघणार समोरचा तेव्हा त्यांना असं वाटतं नाही दादा ही मूर्ती छोटी आहे. त्यामुळे मी ऑनलाईन बुकिंग घेत नाही. ऑनलाईन कसं तुम्ही समोर या, प्रत्यक्ष या, मूर्ती बघा आणि बुक करा. ओके. आणि दादा आपल्याकडे मातीच्याही मूर्ती आहेत तर साधारण काय रेंज असेल यांची? हे पीओपीचे आहेत, हे थोडे अँटिक पीस आहेत जे आपण घरी शोपीस साठी पण ठेवू शकतो. शोपीस साठी या तुम्ही बसू शकता, असं काय होऊ शकतं. मातीचे पण आहे बघा, हे 1 फुटात आहे. ओके काय प्राइस असेल यांची? हे 3,000 रुपये. 3,000. ही 1.25 फूट आहे 15 इंच, हे 4,500 रुपये. ही 1.5 फूट आहे, हे 5,500 रुपये. 5,500. आणि ड्रेपरी मध्ये पण आपल्याकडे ऑप्शन आहेत. ओके इकडे कस्टमाइज केले जरा. हे जे 6,500 रुपये आपण लावलेत, जे 1.5 फुटाचे ते 1.5 फुटाचे आहेत. ओके बघा इकडेही आपल्याला ना गणपतीच्या अनेक मूर्त्या बघायला मिळतील. हे पण इको फ्रेंडली आहेत सगळ्या मातीच्या. हे बघा दादा ह्याची काय प्राइस असेल? ते 4,500 रुपये. 4,500 रुपये. 1.25 फूट आहे ना? 1.25 फूट आहे. ओके. आणि दादा आपल्याला जर कोणाला कार्यशाळेला भेट द्यायची असेल तर काय ऍड्रेस आहे? हे चिंतामणी स्टेशन पासून तुम्हाला इथे लालबाग साईडला यायचंय. बरं चिंतामणी स्टेशन जर उतरले, चिंचपोकळी स्टेशन उतरून तुम्ही पुढे आले तुम्हाला लगेच गणेश संकुल, चिंतामणी संकुलन आहे आपलं, गणेश टॉकीज म्हणतात, लँडमार्क आहे गणेश टॉकीज. तुम्ही गणेश टॉकीज विचारलं तुम्हाला इथे भेटेल तुम्हाला. ओके. आणि दादा आपला टायमिंग काय आहे? दुपारी 12 ते रात्री 11 पर्यंत. 11 पर्यंत. आणि सोमवार ते रविवार चालू? हा ऑल डे चालू आता असतं, चालू असं काय हे नाही बंद नाही होत. गणपतीचे 14 तारखेमध्ये आपलं शॉप चालू असेल. चालू असणार आहे. तर लवकरात लवकर या, काही लिमिटेडच मूर्त्या आता राहिलेल्या आहेत. लिमिटेड तर राहिले. लवकरात लवकर बुक करा. आणि पुढच्या वर्षीच्या अपडेटसाठी दादाच्या इन्स्टाच्या पेजला Page वर, फॉलो हा, करा. page वर. त्याच्यावरती तुम्हाला नवीन नवीन मूर्त्यांचे नवीन update येत राहतात. तुम्हाला ते सगळ्या मूर्त्या जे बघा म्हणजे बोलतात ना नवीन नवीन जे पॅटर्न आहेत ते ऑलरेडी मी जेव्हा रेडी होतात हो. मी त्याच्यावर अपडेट देत जातो. मी जे आपले फेब्रुवारी मार्च मध्ये मी अपडेट चालू करतो डायरेक्ट, म्हणजे मूर्त्याचे पोस्ट माझे चालू असतात. जर तुम्हाला काय असं असेल तर तुम्हाला मला मेसेज करून ठेवू शकता. ओके मी त्याला रिप्लाय देईल, लेट देईल पण देईल, नक्की. असं देईल. कारण माझे खूप हे आहेत म्हणजे बरोबर, order वगैरे असतात. त्यामुळे रिप्लाय देतो पण थोडा लेट असतात. दादा आपल्याकडे आता किती फुटापासून ते किती फुटापर्यंत आपल्याकडे आता मूर्त्या अवेलेबल आहे तिथे? माझ्याकडे आता 1 फूट आहे, 2 फूट आहे, 1.5 फूट आहे, 2.5 फुटापर्यंत आपल्याकडे मूर्ती रेडी आहे. जास्त टू जास्त 3 फुटाचा लालबाग राजा आहे. लालबागचा राजा. बरोबर. तर मित्रांनो नक्कीच दादाला फॉलो करा. आणि ह्याच्यातल्या काही मूर्त्या आवडल्या तर नक्कीच तुम्ही इकडे कार्यशाळेला येऊन व्हिजिट करू Visit शकता. करा. व्हिडिओच्या खाली मी संपूर्ण ऍड्रेस देणारच आहे. आणि थँक्यू दादा माहिती दिल्याबद्दल. चला मित्रांनो आता निघायची वेळ आलेली आहे. आशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ इथपर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला भेटेन पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.